सो हे गाइस व्हॉट्सअप, मी या चॅनलवर नवीन आहे. माझं नाव दीपक गुरव आणि आजची सर्व सूत्र माझ्या हातात आहेत. सो बघूया आज काय होत आहे. अरे सूत्र याच्या हातात चालल्या. पिक्चरचा हिरो मी आहे. अरे तू पिक्चरचा हिरो असलास तरी डायरेक्टर मी आहे ना. मोठा डायरेक्टर बनतोय. त्या याला आज आला नाही ब्लॉग मध्ये, डायरेक्टर बनतोय. तर पाहू शकता असा त्या हेल्मेट माउंट लागलेला आर्ट और आर्टिस्ट विकास भाई हाय तो बोलो. हाय 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 विकासची आपल्या MT आहे ते उभी मस्त. दीपकच्या काय पाठी बसणार आहे आपला. बाकीच्यांच्या गाड्यांनी सांगतो होतं तर एक ट्रायल अँड एरर राऊंड मारून येतो एखाद्यावरती व्हॉइस वगैरे कसं आहे ते बघायला. सो मित्रांनो, आपल्याकडे आज आहे RC 125 विकासच्या मित्राची. आपली 250 ॲडव्हेंचर, समीरची R15 आणि यतीन आणि विकासची MT. झालं सगळ्यांचं. निघू आता थोडा वेळा. सगळ्यांचं झालंय. आलो भाई शुरू होतोय खतम हो गया. हा ना भाई, खतम हो गया. चालेल निघाला ना तेवढ्यात लगेच पाऊस आला. काय बोल ना भाई. पेट्रोल पंपला भेटतो आता परत. तिथे पेट्रोल पंपला हे लोकांना पेट्रोल भरायचं आहे. आपलं तर फुल पेट्रोल आहे. गाडीचं पेट्रोल टाकी फुल आहे आपली. तर आपल्याला काय सीन नाही एवढा. त्या लोकांना पेट्रोल भरायचं सर्वांना. यतीनला, समीरला. तिकडे पेट्रोल पंपला भेटतो आता परत. थांब आणि मग तिकडे सांगतो कुठे चाललो आहे मुलं कधी. आता इथे पेट्रोल भरलं आहे सगळ्यांनी. यतीनचा भरणं चालू आहे इथे पेट्रोलचा. आपलं तर फुल होतं बोललो मग मी. आता सांगतो कुठे चाललो आहे. तर आम्ही लोक आज चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, नाशिकजवळ. तिथे जायचं आहे. तर दर्शनसाठी पाऊस होता, राईड पण झाली होती, दर्शन पण झालं. बाई सगळे रेडी होते. जॅकेट बिकेट घातलेत सगळ्यांनी. दीपकने मग घातलं जॅकेट. आपलं जॅकेट पण रेडी आहे. बलकलावा घालतो, हेल्मेट घालतो, गाडीवर बसतो. विकास भाई क्या बोलोगे. समीर भाई बड़े भाई बड़े सेट ड्युअल हेल्मेट. चला आता काय गाडीवरती भेटतो. इथे सांगितलं मग अशी कुठे चाललं. सो गाइस, आम्ही आता आहोत या भरपूर ट्रॅफिकमध्ये. काही तुफान ट्रॅफिक आहे, तुफान. म्हणजे समजत नाही कुठे जायचं. आणि सगळे झोपले सगळे ड्रायव्हर ट्रक लावून झोपल्यात लिटरली. ट्रक जागेचे हालत नाहीत. हा नॅशनल हायवे अडकू. बघा आम्हाला किती स्ट्रगल करावं लागतं लाईफमध्ये. शृंगारेश्वर तिथे तरी पोहोचलो आहे. एवढा ट्रॅफिक होता ना भयानक. आम्ही काहीच नाही विचारा एकदा. हे सांग रे यार, भाई माणसं झोपली होती ट्रक लावून. आणि मी पूर्ण गँगशी वेगळा झालो कारण की मला पाठी एवढं ट्रॅफिक भेटला. बघूया आता पुढे जाऊन माहिती पडेल. काहीतरी पोलीस 5 मिनिटात थांबलोय कारण की त्याच्याहून पाय दुखायला लागले. तो बिचारा उतरचढ करत होता सारखं. आता बघतो 5 मिनिटं थांबतो आणि निघतो इकडनं परत पुढे निघतो. इथे सगळ्यांचा फोटोशूट चाललाय. हा बघ, 1 फोटोशूट, 2 फोटोशूट. ह्या लोकांचा फोटो काढायचा विचार चाललाय. पण आता नाही करू शकत सध्या. शॉर्ट शेवटी
सो आता हा जो रस्ता आहे आम्ही मनोरवरनं चाललेलो, मनोरवरून जव्हारवरनं त्र्यंबकेश्वर. तर आता हा जव्हार सिटीच्या अगोदरचा थोडासा घाटचा सेक्शन आहे. एन्जॉय करा. हा बघा पुढचा रस्ता दिसत नाहीये. रोड पुढचा रस्ताच नाही कळत आहे. हा हे जर आपण सकाळी आलो असतो ना, सकाळमध्ये कधी कळलंच नसतं. हा रस्ता कळला नसता. रिस्क ऑफ ओव्हरटेकिंग. अशा वेळी ना कधी ओव्हरटेक करू नका. हे बघा हे असं असतं, समोरचा बाईकवाला मला कळला पण नाही. स्वर्गात यायचं असेल तर महाराष्ट्रात या. बाकी पण आहेत चांगले. आणि आता सो आता हा जो परिसर बघतोय तो आता आपण जव्हार शहरामध्ये एंटर झालेलो आहे. इथून मग आपल्याला यतीन वगैरे पुढे भेटतील. आता थोडे थांबलेत ते लोक आपल्यासाठी. काहीच दिसत नाहीये. हे आयफोनला दिसतंय, हे आयफोनला दिसतंय फक्त. आम्हाला नाही, मला काहीच दिसत नाही. हम दोरा हो गए. भाई काय व्ह्यू आहे. आई शपथ. ओ माय गॉड. इथे थांबलं हा भाई ते इथे पोहोचलेलो आहे. काय माहिती कुठेतरी पोहोचलेलो आहे. किती 18 किलोमीटर अगोदर. फोटोग्राफीसाठी हे प्रयत्न मग काय चालले. ऐक परिश्रम ह्यातला एखाद दुसरा फोटोच अपलोड होणार आहे. मगातपासून 30-40 फोटो काढले असते, त्यातले 2 फोटो अपलोड करायला फक्त. मित्रांनो आपलं झालेलं आहे फायनली. चेंज करून मोकळे झालो आम्ही लोक सगळेजण. बस इथे थोडंसं खायला वगैरे आलेलो होतो आम्ही लोक. आता खायला जाऊ. समोर हॉटेल आहे एक मस्त असं. खाऊन मग भेटू सगळे. कारण की आम्ही आता वेगवेगळे झालेलो. फक्त येतीन आणि माझी बाईक पोचली आता. हां आम्ही सारे खवय्ये पाठी राहिले. आम्ही 2 जणांचे पाठी राहिलेलो ते पुढे आलो पहिला. भारी मजा आली. मस्त एकदम छाक एकदम तयार झालेलो आम्ही लोक. मस्त ब्लू कुर्ता वगैरे घालून आहे. भेटू परत. आता पुढे आम्ही लोक मंदिरात जाऊ ना, तेव्हा दाखवतो.